महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजप आमदारांचा निधी रोखला होता आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी देणार नसल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय। उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी गाडीत बसून पट्टे घालून घ्या, विषय संपवा असंही ते म्हणाले। दरम्यान भाजप 100% आणि उबाठाला 0% निधी देणार असल्याचंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय। त्या प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा, जावा तिकडे, त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास निधी तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा। कार्यक्रमात तेवढा आहे, सब सोपं आहे तेवढं। 100% ह्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इथे भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावागावामध्ये असला पाहिजे असं काम सगळ्या तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याला लागणारी ताकद ही पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभं करायला तयार आहे, हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो। लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचा असतो। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत, ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे। परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही। त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ॲक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील।